बोलिये विघ्नेश्वर भगवान की. आणि त्यानं डोळे झाकले त्या भक्तानं, परंतु तो जरा बुद्धीनं कमी होता. आजकाल काय झालेलं आहे की माणसं स्वतःला कमी समजण्याचा काही प्रयत्नच करत नाहीत. प्रत्येक जण मैं बडा. अहो म्याड सुद्धा स्वतःला म्याड समजायला तयार नाही. हे फार मोठे नेते एका मॅड लोकांच्या हॉस्पिटलमध्ये गेले. विघ्नहर सांगतो हा ओझरचा. तिथले ते मॅड इतके मॅड होते की ते डोक्याला हात म्हणायचे, पायाला डोकं म्हणायचे, कशालाही काही म्हणायचे. त्या साहेबांना मीटिंग घेतली आणि सांगितलं, हे बघा, डॉक्टरांना सांगितलं की आपण असं एक मॉडेल लोकांच्या पुढे ठेवू की या लोकांची, या मॅड लोकांची तुम्ही 15 दिवस महिनाभर प्रॅक्टिस घ्या आणि शेवटच्या दिवशी मोठा समारंभ करू, टीव्हीला देऊ की त्यांनी हाताला हात, पायाला पाय, कानाला कान, डोळ्याला डोळा, डोक्याला डोकं एवढं जरी म्हटलं तरी सुद्धा आपण जिंकलो. आणि महिनाभर प्रॅक्टिस झाली. तो दिवस आला गंभीर बाबा. असे 4-5 मॉडेल मॅड जे आहेत ना, असे समोर उभे केले आणि ती प्रॅक्टिस घ्यायची होती. याला काय म्हणायचं? मग त्यांनी म्हणायला पाहिजे होतं हात, मग टाळ्या वाजणार. याला काय म्हणतात? पाय, मग डबल टाळ्या वाजणार. आणि मग नंतर ते डॉक्टर त्या एका मॅडाला विचारणार होते की बाबा, हे एवढं तुम्ही जे आहे ते सांगता, याचं नेमकं श्रेय कोणाला देता? तर अपेक्षा होती बुवा मोठे साहेब आले, हे नेते, यांनी आमच्यासाठी प्रयत्न केला म्हणून आम्हाला हे जमलं. पण सगळं काही बरोबर झालं, टाळ्यावर टाळ्या पडल्या, पण शेवटच्या वाक्यात झटका आणला. कॅसेट उलटी झाली त्या मॅडाची. त्याला ज्या वेळेला डॉक्टरने विचारला, रे तू हाताला हात, पायाला पाय, सगळ्याला सगळं काही म्हणतोस, हे कुणासाठी, याचं श्रेय कोणाला देतो? तो म्हणला, श्रेय प्रिय काही नाही, आपलं डोकंच तर फार चालतंय म्हणे. म्हणजे सगळं बरोबर म्हटलं, कोण याला डोकं म्हटलं किती बी झालं. तुम्ही लहान मुलं बघा, शाळेमध्ये गेल्यानंतर, विघ्नेश्वर सांगतो, शाळेमध्ये गेल्यानंतर लहान मुलांच्या काही गॅदरिंग असतात, पालक मीटिंग. मग तुम्हाला यावं लागतं बरं का आज मीटिंगला. मग ते दिवसभर त्या लेकराच्या माय बापाचे सगळ्या बेजाऱ्या सुरू असतात. हा, मीटिंगला जायचं, पप्पाला मीटिंगला जायचं, मम्मीला मीटिंगला जायचं. मग मीटिंगला जातात, तिथं बस गॅदरिंग करणी. मग त्या गॅदरिंग मध्ये सगळ्या मुलांचं गाणं बसवलेलं असतं. एका गॅदरिंग मध्ये त्या स्नेहसंमेलनात मॅडमनं 2 महिने प्रॅक्टिस घेतली आणि एक गाणं लेकरायचं बसवलं. गाणं लय छान होतं. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. गाणं 2 महिने प्रॅक्टिस केली, लेकरांनी गाणं पाठ केलं. पण ज्या दिवशी गाणं साजरं करायचं त्या दिवशी स्टेजवर आखे लेकर आणले. 2-4 मॅडम बाजूने उभ्या, बरं का रवी सर, लक्ष देण्याकरता लेकरांनी म्हटलं पाहिजे. एक मॅडम तर असं करू लागले, बेटा निंबोनीच्या झाडा माग, बरं का, निंबोनीच्या झाड. हो मॅडम, येस मॅम. निंबोनीच्या झाड. जेव्हा ती पब्लिक त्या लेकरानं पाहिली, अहो डोळे फिरले ना गरे त्या लेकरांचे. त्या डोक्यातलं आखं गाणं उलट झालं. आणि पाठीमागून मॅडमने सांगितलं, हा नाव स्टार्ट. लेकरायला म्हणायचं होतं, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लेकरानं गाणं सुरू केलं, चंद्रोनीच्या झाडा मागे निंबू झोपला ग. आता कार्यक्रम हे सगळा. याला म्हणायचं विघ्नासूर. विघ्नासूर आला म्हणजे बुद्धी भ्रष्ट होते. बरं, तस एका बाईला फार गर्व झाला होता. ओझरचा विघ्नेश्वर लक्षात आहे.
फार गर्व झाला. एवढा गर्व झाला ज्ञानाचा. मजहुनी ज्ञानी कोण आहे, अंगी भरे ताठा कोणासी मानेना, साधूची हेळना सोये करी. लय गर्व झाला विघ्नेश्वरा, ओझरचा विघ्नेश्वर. तिने लगे ऐलान कर दिया. आता हे कसे आमची बोर्ड लागले जिकडे तिकडे रस्त्यावर, अष्टविनायक कथा मोठमोठाले बॅनर, तसे तिने बॅनरच लावले. माझ्याशी जो कोणी वादविवाद करेल त्याच्याशीच मी लग्न करेल, जर जिंकला तर. आणि हारला तर त्याच्या डोक्यावर असे 5 पाट काढल्या जातील, शेंदूर भरले जाईल, गाढवावर बसून जिथे धिंड काढलं जाईल. बस आना है आजाओ. एक भक्त होता, तो गणपतीचा भक्त होता. ओम महागणाधिपतये नमः. गेला. गेल्यानंतर त्याला काही कोणी जवळ येऊ दिलं नाही. त्याच्या जाग्यावर एक प्रधानाचा मुलगा गेला, अपमानित झाला, हारला तो, परत पाठवून. पण त्यानं मनामध्ये पण केला, हिला हरवल्याशिवाय मी राहणार नाही. विघ्नेश्वर ऐका बरं का, विघ्नहर नावाचा राक्षस, विघ्नेश्वरानं कसं त्याच्यावर पारिपत्य, कसा त्या राक्षसाचा निपात केला. अभिनंदन नावाचा राजा आहे, अभिनंदन, त्याचं नावच अभिनंदन. यानं उग्र तपश्चर्या सुरू केली. कशासाठी? आपल्याला इंद्राचं सिंहासन मिळावं म्हणून इंद्रानं हा राक्षस उत्पन्न केला. त्याचं नाव विघ्नासूर. त्या अभिनंदन नावाच्या राजाला मारण्याकरिता आणि सगळीकडे उत्पात माजवण्याकरिता हा विघ्नासूर. तसं त्या विद्वान स्त्रीनं या प्रधानाच्या पोरावर विघ्न आणलं. बरं, पण त्यानं मनात विचार केला, मी 1 नंबरच्या मॅड माणसाचं लग्न लावून देईल. हिला म्हणते ना मला ज्ञानी पाहिजे, ज्ञानी पाहिजे. जगातला 1 नंबर मॅड माणसाचं लग्न लावेल मी. मग आता मॅड शोधायचा कुठं? शोधायचा कुठं? बरं, मॅडच्या मॅडम त्यातली त्यात आडमुठ. काही काही आडमुठ तर लय खतरनाक असतात. तुम्ही खेड्यापाड्यामध्ये बघा, चांगलं काम जर असेल किंवा एखादं शुभकर्म जर असेल तर त्याच्यामध्ये विघ्न निर्माण करणारा आडमुठच असतो. आडमुठ कशाला म्हणतात कळलं का? इकडे लक्ष द्या. एकदा हॉटेलीत गेलं आडमुठ आणि वेटरला दटवलं, गरम क्या है? तो वेटर म्हणला, वा भजे आहेत. माझा घ्यावं नाही ना भजे मुकाट्या. हा म्हणला, उससे भी गरम क्या है? तो वेटर म्हणला, बा उससे भी गरम मग समोसा आहे. माझा घ्यावा नाही ना समोसा. हे लयच भारी ना. हे म्हणे उससे भी गरम क्या है? मग वेटरची सटकली. तो म्हणला, आता उससे भी गरम फक्त भट्टीत इस्तूच आहे. हे एवढं भारी होतं. यानं सांगितलं, 1 प्लेट इस्तू लाव. त्याच्यापेक्षा ते वेटर भारी. त्यानं 1 प्लेट भर इस्तू आणला आणि याच्या पुढे ठेवला. मग यानं खिशातून सिगरेट काढलं त्याच्यावर पेटवलं. तर वेटरच्या कानातून धोकड निघलं. तो म्हणला, साहेब आता कोळशीच कशाला ठेवतात, आता काय झालं, घेऊन जा घरी. इतके आडमोठ. तसा हा. करायचं काय, शोधायचं कसं? पण शोधला. फक्त एकच सांगायचं, शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, उपदेशो हि मूर्खाणाम प्रकोपायन शांतये पयप्पान भुजंगानाम केवलम विषवर्धनम. मूर्खाला जास्त उपदेश करू नये. मी विघ्नेश्वर सांगतो बरं का. कथा फार गोड आहे विघ्नेश्वराची माझ्या ओझरच्या. केवलम विषवर्धनम. कधीच मूर्ख माणसाला समजून सांगायच्या भानगडीत पडायचं नाही. तुम्ही सापाला जर दूध पाजलं तर त्याचं विषच होणार, लक्षात ठेवा. म्हणून यानं सांगितलं, बाबा मूर्खाला तोपर्यंत तो मूर्ख आहे
हे समोरच्याला कळत नाही जोपर्यंत तो बोलत नाही. म्हणून मौनम सर्वार्थ साधनम. यानं सांगितलं बापा तू मुकाट्यार आहे, बोलू नको, फक्त मौन राहा. आणि मग तिच्या समोर आणलं. हे सगळा समाज जमला. पूर्वी खंडन मंडन असायची, तशातला भाग. एका सिंहासनावरती विद्वान मुलगी बसली, एका सिंहासनावर याला बसवलं. प्रधानाचा पोरगा मागवत अपमान झालेला ऐका. पण सांगितलं होतं प्रधानाच्या मुलांना, त्या मॅडला, त्या येड्याला, बोलायचं नाही. बोलायचं तुला, बाकी काय करायचं, फक्त बोलू नको, कारण बोलल्यानं कार्यक्रम बिघडणार. आणि मग वादविवाद सुरू झाला. असं सांगितलं की हे एवढे मोठे विद्वान आहेत. विघ्नासूर सांगतो एवढे मोठे विद्वान आहेत, सर्व शास्त्रांचे ज्ञाती आहेत, ज्ञानवंत आहेत, दयावंत आहेत, कृपावंत आहेत. हा विचार उठला हे प्रश्न. आणि मग त्या विद्वान पोरीनं पहिला प्रश्न विचारला. ज्ञानी होती ना ती. त्याला ब्रह्म कह अस्ति, ब्रह्म कह अस्ति म्हणजे बोलताना असं बोलली, ब्रह्म कह अस्ति म्हणजे ऍक्शन. आता ते मॅडच होतं ना ते एक नंबरचं. त्याला काही मेळ नव्हता. त्याला वाटलं मला असं करते का. त्याला सगळं ब्रह्म एकह अस्ति. अहो त्यानं तुम्हाला चापट दाखवते का, मी तुला बुक्की दाखवतो असं केलं. पण त्याचा अर्थ त्यानं काढला ब्रह्म एकह एव. उत्तर बरोबर आलं. तिने दुसरा प्रश्न विचारला. जगतस्य कृती हे कप प्रचालिता म्हणजे या जगाचा सगळा व्यवहार कोणामुळे चालतो, असा 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 असं बोलली ना. तर तिने एक बोट केल्यामुळे हे आडमोठ होतं, त्यानं 2 बोट केले. उत्तर बरोबर आलं. जगतस्य गती ही चंद्र सूर्य प्रचालिता. दिवसात सूर्य आहे, रात्री चंद्र आहे. सगळे प्रश्न बरोबर आहे. लग्न झालं आणि नंतर तिच्या लक्षात आलं याचे 1-2 ढिले नाहीत, याचा अख्खं सर्किटच डाऊन, इतकं म्याडे. तिनं त्याच्या कंबरड्यात लाद घातली, बाहेर काढलं आणि सांगितलं जर ज्ञान असेल तरी इतकं दटवलं. शेवटी तो विघ्नेश्वर भगवान गणपतीरायाला शरण गेला, कारण बुद्धीची ज्ञानाची देवता आहे. ओम गणपतये नमः. वाईट वाटणारे बायकोने कमरेमध्ये लात मारून घराच्या बाहेर काढून दिलं. काही काळ काली भगवती जगदंबेची सुद्धा उपासना केली. अरे माझ्यावर विघ्न आलंय, विघ्नासूर माझ्यावर आलाय. त्याला वाईट वाटलं. 12 वर्ष तपश्चर्या करत होता. एक गोष्ट ध्यानात ठेवा, काही काही माणसं फार कमी बोलतात. कमीच बोलावं, लय बोलू नये. तुम्हाला बोलायचं असेल तर आम्ही जे बोलतो ना, ज्याच्यामध्ये माझ्या गणराज गणपतीचं, माझ्या ओझरच्या विघ्नेश्वराचं वर्णन आहे ते बोला. ज्याच्यामध्ये विटेवरच्या मालकाचं वर्णन आहे ते बोला. याच्यामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज सच्चिदानंद सद्गुरु गजानन महाराज, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज विदर्भामधलं फार मोठे महात्मे. डोळे नव्हते, नाही 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 नाही, अजिबात डोळे नाही. पण ते स्वतःला ज्ञानराज माऊलींची कन्या म्हणून घ्यायची, ज्ञानेश कन्या. त्यांनी संस्कृत मधले जे ग्रंथ आहेत ना, एक माणूस जर उभा केला तर पुरुषभर भरतील एवढे ग्रंथ आहेत. त्यांना पत्रकारांनी एकदा विचारलं, आत्मा असतो कशावरून? पत्रकारांनी ते फारच हजर जबाबी होते. आत्मा असतो कशावरून? त्यांनी सांगितलं जातो त्यावरून. क्षमा करा.